ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभिमानाचा क्षण ठरलाय। गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे येथे नुकताच पदवीदान समारंभ उत्साहात पार पडलाय। या सोहळ्यात भारताचे माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या हस्ते MA इकॉनॉमिक्स पदवी प्रदान करण्यात आली आहे। ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात येऊन दैनंदिन अडचणींना तोंड देत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। अशा खडतर परिस्थितीतही उच्च शिक्षणाची पायरी गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा गौरवक्षण ठरलाय। या पदवीदान सोहळ्यात शीतल अप्पाराव सोनवणे, गायत्री आखरे, प्रशांत तायडे, प्रदीप जगताप, श्रेया कोळवंकर, अधिबा दळवी, गायत्री अहिरे, पूजा दिगंबर, कबीर काळे, पायल जाधव, अक्षय जोरे, प्रणीश शिंदे, गायत्री मुळे आणि प्रिया वर्मा या विद्यार्थ्यांनी MA इकॉनॉमिक्सची पदवी प्राप्त केली आहे। या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले। आर्थिक सामाजिक अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षणाच्या बळावर यश संपादन केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होते। या सोहळ्याला संस्थेचे प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते। मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।